बेहेड लघु प्रकल्प 100% भरल्याने कासारेचे लोकनियुक्त सरपंच विशाल देसले यांच्यासह शेतकरी बांधव व ग्रामस्थांनी जलपूजन केले। लवकरच या धरणातून गाळ काढला जाईल व धरणाच्या आजूबाजूला असलेले सर्व झाडे झुडपे काढण्यात येतील। धरणातील सांडव्याकडून जाणाऱ्या रस्त्यात 2 पाईप टाकून शेतकरी बांधवांना येण्या जाण्यासाठी रस्ता खुला करण्यात येईल, अशी माहिती या जलपूजनवेळी सरपंच विशाल देसले यांनी दिली। बेहेड लघु प्रकल्प हा शेतकरी बांधव व ग्रामस्थांसाठी आणि मुक्या प्राण्यांसाठी अत्यंत गरजेचा मानला जातो। या धरणात पिंपळनेर येथील लाटीपाडा धरणातून 2 नंबर चारीतील उजव्या कालव्यामधून आणि डोंगर भागातून आलेल्या पावसाच्या पाण्यातून बेहेड लघु प्रकल्पातील वारुळ धरण भरला जातो। या लघु प्रकल्पाच्या सांडव्यातील मोठ्या प्रमाणावर गळती होत असल्याने पाणी वाहून जाते। पाण्याची गळती जर थांबवली तर धरणात पाणी मोठ्या प्रमाणावर साठवता येईल। वरील विविध समस्यांवर विशाल बापूंनी नामदार दादाजी भुसेकडे शेतकरी बांधवांची कैफियत मांडावी व या धरणाची प्रलंबित कामे करण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी शेतकरी बांधवांनी सरपंच विशाल देसले यांच्याकडे केली। यावेळी सरपंच विशाल देसले, माजी सरपंच सुभाष देसले, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप बापू काकुस्तेसह कासारे, विटाई, बेहेड, त्रिशूलपाडा, नांदवण, शिवपाडा जवळील शेतकरी बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। मीडिया लाईव्हसाठी रफिक शेख, साक्री, धुळे। परिसरातील अतिशय जिव्हाळ्याचा प्रकल्प म्हणजे बेहेड नांदवण प्रकल्प। नांदवण धरणामध्ये अनेक वर्षापासून पूर्ण क्षमतेने भरावा असं शेतकऱ्यांची आणि ग्रामस्थांची इच्छा होती, मागणी होती। त्यानुसार यावर्षी 15 मध्यम प्रकल्प म्हणजेच लाठीपाडा धरणातून ओव्हरफ्लो होणारं जे पाणी, वाया जाणारं पाणी हे उजव्या कालव्यातून टाकून या ठिकाणी काटवांज परिसरातील सर्वच गावांचे छोटे मोठे बंधारे, गाव तलाव भरण्यात आले आहेत। त्यातूनच उजव्या कालव्यातूनच बेहेड प्रकल्पामध्ये नांदवण धरण पूर्ण क्षमतेने भरून आज ओसंडून वाहू लागले आहे। म्हणून आज सर्व गावांचे सरपंच, त्या गावांचे सर्व सदस्य, त्या ठिकाणी सर्वच ग्रामस्थ शेतकरी बांधव या ठिकाणी उपस्थित राहून शेतकऱ्यांच्या हस्ते आज जलपूजन करण्यात आलेले आहे। यावेळेस छाईल, प्रतापूर, नाडसे, दारखेल, निळगव्हाण सह बेहेड, विटाई, कोकले, नांदवण, त्रिशूळपाडा, कासाऱ्याचे या शिवारात सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी उपस्थित राहिले। सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानले आणि सर्व शेतकऱ्यांच्या हस्ते या ठिकाणी जलपूजन झालेले आहे। येत्या काळात या भागातील सर्व शेतकरी सुजलाम सुफलाम व्हावा अशी गणपतीच्या चरणी आम्ही सर्वांच्या वतीने मागणी करतो, इच्छा व्यक्त करतो। गणरायाच्या कृपेने शेतकरी बांधव सुखी समाधानी व्हावा हीच आजच्या दिवशी शुभकामना। एकच मागणी आहे, या धरणाचा जो 2 किलोमीटर लांबीचा बांध आहे, या बांधावर जे काही बाबूळ, सुबाबूळ हे जे काही जेव्हापासून धरण बांधलं गेलेलं आहे त्या दिवसापासून याच्यावर कुठल्याही प्रकारचं मेंटेनन्स झालेलं नाही आहे। या ठिकाणी खास करून बदाने साहेब या ठिकाणी उपस्थित आहे। सर्व लोकांची जी काही मागणी आहे की बुवा याचं सगळं हे झालं पाहिजे, हे झाडं झुडपं काढली पाहिजे आणि कासाऱ्या गावाची 50% लोकांची जमीन ही या धरणाच्या पूर्व बाजूला आहे आणि म्हणून या धरणामध्ये आता वेस्टेवर सुरू झाल्यामुळे पाण्यामुळे लोकांना यायला जायला फार मोठा त्रास आहे आणि त्या ठिकाणी जर 2 पाईप टाकले तर लोक धरणावरनं काही ना काही प्रमाणात मोटरसायकलवर तरी त्यांच्या शेतापर्यंत जाऊ शकतील, एवढीच विनंती करतो। आणि ते 2 पाईप टाकणे आणि हे सर्व झाडं झुडपं काटेरी झुडपं सगळे काढणे एवढी कामं शासनाने ताबडतोब करावी, अन्यथा हे सर्व शेतकरी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही याची शासनाने नोंद घ्यावी।